तर उद्धव ठाकरे यांच्यावर निलेश राणे यांनी पलटवार केलेला आहे। ठाकरेंनी वडिलांचा फोटो न लावता आपली समाजातली किंमत तपासावी। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या फोटोवरून केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं। मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरेंचा विजय झाला, तो विजय मी विजय मानत नाही, असंही निलेश राणे यांनी म्हटलंय। तुम्ही षंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा। आणि नाही तर षंढ म्हणून गावामध्ये फिरा, विजेते म्हणून फिरू नका। मला अभिमान आहे, एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांखेरीज दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही, मोदींचा अजिबात वापरणार नाही। आता आमचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे षंढ आहे, तुम्ही वडिलांचा फोटो लावू नका आणि मग बघा समाजामध्ये तुमची किंमत काय। आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहे, महापुरुषांचा फोटो लावणं हे काय महाराष्ट्रात देशामध्ये काय चुकीचं आहे का? हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच आरोप आहेत, हे करू नका, माझा बाप चोरला, हे केलं ते केलं। पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना तसं यश मिळणार नाही, किंवा जे काय, मी तर हे यश समजत सुद्धा नाही। हे मुस्लिम समाजाने घातलेली मतं आहेत, हिंदू मतांचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही।